रेडी का नाही सगळ्यांनी कोण सांगितलं ओके ओके काल आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली साधारणतः अवघ्या 15-20 दिवसामध्ये बघितलं तर आपण तब्बल 5 वेळा मुख्यमंत्र्यांना भेटला नाशिक लोकसभेच्या बाबत काही निर्णय झालाय का अंतिम निर्णय त्यांनी दिला आतापर्यंत अनेक जागांचा तिढा सुटलाय नाशिकच्या जागेचा तिढा सुटत नाही काय नेमकी चर्चा झाली आपण नाशिकच्या जागेसंदर्भामध्ये आपल्या पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना 2दा या ठिकाणी भेटलो आणि या संदर्भामध्ये आपली काल जी काही चर्चा या ठिकाणी झाली मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की नाशिक बरोबर एक 4-5 जागेंचा तिढा अद्याप सुटलेला नाही आणि राज्यस्तरीय या संदर्भामध्ये सर्वांनाच विश्वासात घेऊन आम्ही सर्वच पक्षश्रेष्ठी सर्व महायुतीचे या ठिकाणी लवकरच त्या ठिकाणी निर्णय घेणार आहोत परंतु नाशिकच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं का नाशिकची जागा ही पारंपरिकरित्या शिवसेना लढते 2014ला देखील महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेच्या उमेदवाराला त्या ठिकाणी 1,87,000 मताधिक्य होतं त्यानंतर 2019ला देखील महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेच्या उमेदवाराला जवळजवळ 2,93,000 मताधिक्य होते आणि म्हणून ही जागा आपली शिवसेनेचीच आहे आणि आपली देखील आग्रही भूमिका महायुतीच्या सर्वच पक्षश्रेष्ठींकडे त्या ठिकाणी आपण मांडणार आहोत आणि ही जागा शिवसेनेला मिळावी असा आग्रह देखील आपण त्या ठिकाणी धरणार आहोत खरं तर या जागेवरती छगन भुजबळ हे दावेदार मानले जात आहे त्यांची उमेदवारी दिल्लीतून निश्चित झाली अशा प्रकारची चर्चा त्यांच्याकडनं केली जाते किंवा त्यांच्याकडनं अधिकृतपणे त्यांनी असं माध्यमांच्या समोर सांगितलं की त्यांचं नाव जे आहे ते दिल्लीतून फायनल झाले नाशिकमध्ये असं चित्र निर्माण झाले की जे युद्धात हारले ते आता तहत जिंकले तुमच्याकडनं नेमकं काय मला असं वाटतं का आपण जर बघितलं का दिल्लीवरतून जरी त्यांच्या सांगितल्याप्रमाणे असावं परंतु ज्या प्रकारे आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी जे सर्वच राज्यातील सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना जे काही आव्हान केलंय का 400 पारचं आणि त्याच प्रकारे त्याला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्रातील महायुतीचे आपले राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा असतील या सर्वांनीच प्रतिसाद देत त्यांनी सांगितलं की आम्ही देखील 48 पैकी 45 जागा आपल्याला देऊ आणि म्हणून महायुतीला प्रत्येक एक खासदार अतिशय महत्वाचा आहे आणि त्यामुळं ही जागा इलेक्टिव्ह मेरिट वरती देण्यात येईल आणि त्याचबरोबर ही जागा शिवसेनेला अतिशय अनुकूल आहे का पक्ष संघटना जर आपण बघितली तर गाव तिथं शाखा वार्ड तिथं शाखा शासकीय जे कार्यक्रम आहेत जवळजवळ 70,000 वयोश्रीचे अर्ज त्या ठिकाणी भरून देण्यात आलेले आहेत नंतर हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी महिला बचत गट त्या ठिकाणी स्थापित केले गेलेले आहेत आणि म्हणून अतिशय आपला देखील पूर्ण एक प्रचाराची फेरी देखील या अगोदरच झालेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं का अनुकूल हा शिवसेनेला अतिशय अनुकूल असा मतदारसंघ आहे आणि म्हणून आपले मुख्यमंत्री देखील या संदर्भामध्ये आग्रही राहून ही जागा शिवसेनेला सोडवतील आपण नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये जर भुजबळांचं नाव समजा चर्चेत येतंय मात्र भुजबळांच्या नावाला काही ठिकाणून विरोध केला जातोय त्यांच्या नावाला आता काही ब्राह्मण महासंघाने विरोध केला मराठा संघटनाही विरोध करते असं सगळं असताना महायुतीमधला प्रमुख पक्ष असलेला भाजप जो आहे तो भुजबळांच्या नावासाठी आग्रही काय ती नेमकं काय कळत आहे का नाही मला तर हेच म्हणायचं का इलेक्टिव्ह मेरिट म्हणजे आपण देखील मी 10 वर्षापासून या नाशिक लोकसभेचं नेतृत्व करतोय परंतु आपण काम करत असताना गरीब श्रीमंत कुठल्या पक्षाचा पक्षभेद न करता त्यानंतर कुठल्या जाती धर्माचा आणि म्हणून माणूस हाच धर्म हा ठेवून आपण आतापर्यंत कामं केलेली आहेत आपल्याला देखील अनेक
म्हणजे ब्राह्मण समाज असेल, इतर ओबीसीतील अनेक घटक धर्म असतील, तर अशांनी बऱ्याच लोकांनी आपल्याला पाठिंबा देखील जाहीर केलेला आहे की आपण काम करत असताना म्हणजे कुठलाही जाती धर्म या ठिकाणी कधी बघितला नाही आणि म्हणून आपल्यालाच उमेदवारी मिळावी असं अनेक ओबीसी समाजात देखील आणि मराठा समाजात देखील आग्रह त्या ठिकाणी आहे. भुजबळांनी 5-7 कोटी रुपयाचे आर्थिक भरलेले आहेत, ते कधी भरायला तयार नव्हते. त्यांनी आता हे पैसे भरले तर बाकी भरली म्हणजे पूर्णच तयारी झाली असा त्याचा एकूणच निकष नुसते आता कुठल्या बँकेचे पैसे भरल्याने कुठल्या उमेदवारीशी आपल्याला असं कनेक्शन लावता येणार नाही. मला असं वाटतं का या संदर्भामधला निर्णय हा वरिष्ठ पातळीवरती, राज्य पातळीवरती योग्य तो निर्णय सर्व महायुतीचे सर्व पक्ष श्रेष्ठी घेतील आणि जो निवडून येणारा उमेदवार आहे त्यालाच उमेदवारी देतील, कारण त्यांना एक एक खासदार महत्वाचा आहे. भाजपची बैठक झाली ऑनलाईन, तर त्यामध्ये बावनकुळेंनी सांगितलं ना, दिंडोरीमध्ये भारती पवार आणि नाशिकमध्ये हेमंत गोडसेंचं आपल्याला काम करायचंय, असं असताना देखील आपली उमेदवारी जाहीर का होत नाही? मला असं वाटतं का अधिकृत घोषणा ही महायुतीचे जे राज्याचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हे एकत्रितरित्या या सर्व जागेवरती त्या ठिकाणी चर्चा करताय आणि निश्चित ते योग्य व्यक्तीला त्या ठिकाणी उमेदवारी देतील. आपल्या उमेदवारी योग्य व्यक्तीमध्ये जर तुमचं नाव नसेल आणि तिथं राष्ट्रवादीला द्यायचं होतं तर तुम्ही काय तुमचं काय? असं वाटतं का मी सांगितलं इलेक्टिव्ह मेरिट याचा अर्थ नुसतं तुम्ही सर्वे जो आहे तो नुसते आमदारांची संख्या करून मोजला जात नाही, तर तो मतदार किती आहे. कारण मतदार राजा आता निवडणुका हातात घेतोय. हे आपण जर पाहिलं तर 2014ची निवडणूक जर बघितली तर त्या काळामध्ये 3 आमदार मनसेचे होते, 40 नगरसेवक होते, परंतु त्या ठिकाणी मनसेच्या उमेदवाराला 63,000वरती थांबावं लागलं, कारण जनतेने हातात निवडणूक घेतलेली असते. आणि म्हणून मला असं वाटतं का नुसत्या आमदारांच्या संख्येवरती कुठलं सर्वेक्षण नसतं किंवा कुठलं इलेक्टिव्ह मेरिट नसतं, तर आपण देखील अनेक विकास कामं केली, संपर्क देखील अतिशय दांडगा ठेवला आणि म्हणून आम्हाला देखील खात्री आहे आणि इलेक्टिव्ह मेरिट मध्ये आपलं नाव त्या ठिकाणी येईल. पक्षाचे अनेक खासदारांच्या तक्रारी आहे की भाजप अशा इलेक्टिव्ह मेरिटच्या नावाने किंवा वेगवेगळ्या सर्व्हिसच्या नावाने दडपण आणतंय आणि त्यांची तिकीट ह्या सगळ्यांमध्ये एक असंतोष आहे ना? नाही, मुद्दा असा आहे का या संदर्भातले निर्णय हे सर्वच महायुतीचे नेतृत्व जे करतायत तिन्ही पक्षांचं आणि इतर घटक पक्षांचं, तर मला असं वाटतं का ते निश्चित त्यांना एक एक खासदार त्या ठिकाणी महत्वाचं आहे. ज्या प्रकारे मोदी साहेबांनी जे आव्हान केलंय तर त्या आव्हानाला त्याला दाद द्यायची. आपण काल नाशिकमध्ये सुधाकर बडगुजरांनी असा आरोप केलेला आहे आपल्यावर की इकडे उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांच्या काही लोकांनी येऊन आमची भेट घेतली आणि पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेकडनं उमेदवारीसाठी चाचपणी जी आहे ती तुमच्याकडच्या काही लोकांनी केली असा आरोप त्यांनी केला आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती राज्यामध्ये कोण त्या पक्षाचं वाटोळं केलं, तसं जिल्ह्यामध्ये देखील कोण वाटोळं करणारे हे गृहीत आहे आणि म्हणून सातत्यानं ते जे व्यक्ती आहेत त्यांना अर्धवट माहिती आहे आणि त्यानंतर सातत्यानं कुठेतरी आरोप करून त्यांना असं वाटतं का त्यांनी गृहीत धरलंय कोणीतरी उमेदवार त्यांच्या समोर येणार आहे, परंतु मला असं वाटतं का त्यांनी ते बाजूला ठेवावं, कारण ही जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेना लढणार. ओके. रेडी का नाही सगळ्यांनी कोण सांगितलं? ओके. काल आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली
साधारणतः अवघ्या 15-20 दिवसामध्ये बघितलं तर आपण तब्बल 5 वेळा मुख्यमंत्र्यांना भेटला. नाशिक लोकसभेच्या बाबत काही निर्णय झालाय का? अंतिम निर्णय त्यांनी दिला का? आतापर्यंत अनेक जागांचा तिढा सुटलाय, नाशिकच्या जागेचा तिढा सुटत नाही, काय नेमकी चर्चा झाली? आपण नाशिकच्या जागेसंदर्भामध्ये आपल्या पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना 2दा या ठिकाणी भेटलो आणि या संदर्भामध्ये आपली काल जी काही चर्चा या ठिकाणी झाली, मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की नाशिक बरोबर एक 4-5 जागेंचा तिढा अद्याप सुटलेला नाही आणि राज्यस्तरीय या संदर्भामध्ये सर्वांनाच विश्वासात घेऊन आम्ही सर्वच पक्षश्रेष्ठी सर्व महायुतीचे या ठिकाणी लवकरच त्या ठिकाणी निर्णय घेणार आहोत. परंतु नाशिकच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं का नाशिकची जागा ही पारंपरिकरित्या शिवसेना लढते. 2014ला देखील महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेच्या उमेदवाराला त्या ठिकाणी 1,87,000 मताधिक्य होतं. त्यानंतर 2019ला देखील महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेच्या उमेदवाराला जवळजवळ 2,93,000 मताधिक्य होते आणि म्हणून ही जागा आपली शिवसेनेचीच आहे आणि आपली देखील आग्रही भूमिका महायुतीच्या सर्वच पक्षश्रेष्ठींकडे त्या ठिकाणी आपण मांडणार आहोत आणि ही जागा शिवसेनेला मिळावी असा आग्रह देखील आपण त्या ठिकाणी धरणार आहोत. खरं तर या जागेवरती छगन भुजबळ हे दावेदार मानले जात आहे. त्यांची उमेदवारी दिल्लीतून निश्चित झाली अशा प्रकारची चर्चा त्यांच्याकडनं केली जाते किंवा त्यांच्याकडनं अधिकृतपणे त्यांनी असं माध्यमांच्या समोर सांगितलं की त्यांचं नाव जे आहे ते दिल्लीतून फायनल झाले. नाशिकमध्ये असं चित्र निर्माण झाले की जे युद्धात हारले ते आता तहत जिंकले, तुमच्याकडनं नेमकं काय? मला असं वाटतं का आपण जर बघितलं का दिल्लीवरतून जरी त्यांच्या सांगितल्याप्रमाणे असावं, परंतु ज्या प्रकारे आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी जे सर्वच राज्यातील सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना जे काही आव्हान केलंय 400 पारचं आणि त्याच प्रकारे त्याला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्रातील महायुतीचे आपले राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, त्या सर्वांनीच प्रतिसाद देत त्यांनी सांगितलं की आम्ही देखील 48 पैकी 45 जागा आपल्याला देऊ आणि म्हणून महायुतीला प्रत्येक एक खासदार अतिशय महत्वाचा आहे आणि त्यामुळं ही जागा इलेक्टिव्ह मेरिटवरती देण्यात येईल आणि त्याचबरोबर ही जागा शिवसेनेला अतिशय अनुकूल आहे का पक्ष संघटना जर आपण बघितली तर गाव तिथं शाखा, वार्ड तिथं शाखा, शासकीय जे कार्यक्रम आहेत जवळजवळ 70,000 वयोश्रीचे अर्ज त्या ठिकाणी भरून देण्यात आलेले आहेत. नंतर हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी महिला बचत गट त्या ठिकाणी स्थापित केले गेलेले आहेत आणि म्हणून अतिशय आपला देखील पूर्ण एक प्रचाराची फेरी देखील या अगोदरच झालेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं का अनुकूल हा शिवसेनेला अतिशय अनुकूल असा मतदारसंघ आहे आणि म्हणून आमचे मुख्यमंत्री देखील या संदर्भामध्ये आग्रही राहून ही जागा शिवसेनेला सोडवतील. आपण नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये जर भुजबळांचं नाव समजा चर्चेत येतंय, मात्र भुजबळांच्या नावाला काही ठिकाणून विरोध केला जातोय. त्यांच्या नावाला आता काही ब्राह्मण महासंघांनी विरोध केला, मराठा संघटनाही विरोध करते. असं सगळं असताना महायुतीमधला प्रमुख पक्ष असलेला भाजप जो आहे तो भुजबळांच्या नावासाठी आग्रही काय आहे, ती नेमकं काय कळत आहे त्याच्यामध्ये? नाही, मला तर हेच म्हणायचं का इलेक्टिव्ह मेरिट म्हणजे आपण देखील मी 10 वर्षापासून या नाशिक लोकसभेचं नेतृत्व करतोय, परंतु आपण काम करत असताना गरीब श्रीमंत कुठल्या पक्षाचा पक्षभेद न करता त्यानंतर कुठल्या जाती धर्माचा आणि म्हणून माणूस हाच धर्म हा ठेवून आपण आतापर्यंत कामं केलेली आहेत. आपल्याला देखील अनेक ब्राह्मण समाज असेल, इतर ओबीसीतील अनेक घटक धर्म असतील, तर अशांनी बऱ्याच लोकांनी आपल्याला पाठिंबा देखील जाहीर केलेला आहे की आपण काम करत असताना म्हणजे कुठलाही जाती धर्म या ठिकाणी कधी बघितला नाही आणि म्हणून आपल्यालाच उमेदवारी मिळावी असं अनेक ओबीसी समाजात देखील आणि मराठा समाजात देखील आग्रह त्या ठिकाणी आहे. भुजबळांनी 5-7 कोटी रुपये भरलेले आहेत, ते कधी भरायला तयार नव्हते. त्यांनी आता हे पैसे भरले तर बाकी भरली म्हणजे पूर्णच तयारी झाली असा त्याचा एकूणच निकष दिसतो. आता कुठल्या बँकेचे पैसे भरल्याने कुठल्या उमेदवारीशी आपल्याला असं कनेक्शन लावता येणार नाही. मला असं वाटतं का या संदर्भामधला निर्णय हा